आधुनिक शेतकरी जितेंद्र मस्के सावळेश्वर गाव आणि तालुका केज या ठिकाणी आपण झेंडूची शेती ही त्यांची माहिती आज घेणार आहोत. नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. बघा, झेंडू सोबत या ठिकाणी फुलगोबी असा यशस्वी प्रयोग त्यांनी केलेला. या ठिकाणी बघा कशा चांगल्या क्वालिटीचा हा फुलगोबी आलेला आहे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून जी माहिती मिळते ती आपल्याला खूप आवश्यक आहे. सर, या चॅनल मध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्ते. किती दिवसानं तुम्ही झेंडूची लागवड करतात? जवळपास 3 वर्ष झालं लावतात. 3 वर्ष झालं. आणि फुलगोबीचा हा प्रयोग दरवर्षी करतात का? याच वर्षी पहिल्यांदाच लावली. बर. आणि कसा यशस्वी अनुभव आला का? कसा आला? आला. बर. याच्यामध्ये सरासरी एक 10 टन उत्पन्न निघालं. 26,000 रुपये होते. तर त्याच्यातून एक 2 महिन्याच्या नंतर ही फुलावर काढणीस आलं. बर. 2 महिन्यामध्ये काही 25 रुपयाने निघलं, काही 20 नाही निघलं. तरी पण आंतरपीक असं बी 8 फूट आपल्याला अंतर ठेवायचं होतं. रिकामी जागा ठेवण्यापेक्षा लावून घेतल्यामुळे त्याच्यात तेवढंच एक जवळपास 1-1.5-2 लाख रुपयापर्यंत आपल्याला पैसे भेटले. त्याच्यामध्ये किती कालावधी गेला त्याच्यासाठी? 3-4 महिने? नाही, 2.5 महिने गेले. 2.5 महिन्यात 1-1.5-2 लाख रुपये राहिले. वा, छान अनुभव आला. आणि हे झेंडू मध्ये एवढंच अंतर ठेवणं का आवश्यक आहे का? 8 फूट? नाही, 8 फुटच ठेवणं आवश्यक आहे. जवळ जर लावलं तर त्याला मशागत हे करण्यासाठी त्रास होतो. पहिला आपण जवळ घेत होतो 6 फुटावर लावित होतो. हो. यावर्षी 8 फूट अंतर ठेवून मध्ये आंतरपीक घेऊ म्हणलं. बरोबर आहे. त्याच्यामुळे तर आपण पाठीमागे बघू शकतात या ठिकाणी, चला, की कशा पद्धतीनं यांनी हा झेंडूचा बाग यशस्वी केलेला आहे. आधुनिक शेती करत असताना त्याचं योग्य तंत्रज्ञान ज्ञान शिकणं सुद्धा गरजेचं आहे आणि स्वतः आपण कष्ट केल्याशिवाय ह्याच्यात यश मिळत नाही. तर या ठिकाणी बघा, जवळपास आपल्या छातीच्या बरोबर हे झाड वाढलेलं आहे. आता हे किती दिवसाचं आहे झाड? 2 महिने झाले. 2 महिने. आणि 2 महिन्यापासून फुलं जे आहेत किती दिवसाला येतात कटिंग? 2 महिन्यालाच येतात. 2 महिन्याला. आता पहिलाच हार्वेस्टिंग आता होणार आहे. पहिला हार्वेस्टिंग. किती एकर मध्ये आहे आपली लागवड? 4 एकर मध्ये. काय म्हणता? 4 एकर? 4 एकर. हे किती एकरचे तुकडं? 4 एकर. 2-2 एकरचे तुकडे. बघा, आपण पाठीमागे हळू बघू शकतात की हे 2 एकरचा पूर्ण प्लॉट आहे. आणि पलीकडे पण दाखवा कॅमेरा फिरवून की पाठीमागे सुद्धा तिकडे 2 एकर मध्ये काम चालू आहे. तर 4 एकर मध्ये धाडसी झेंडूची शेती करणारे हे आधुनिक शेतकरी मस्के साहेब आहेत. काय वाटतंय तुम्हाला की सोयाबीन आणि इतर पिकाच्या तुलनेमध्ये ह्या झेंडू मध्ये परवडतंय का? परवडत. सोयाबीन पेक्षा झेंडू मध्ये परवडतं. कमी खर्चाचं पीक आहे. जास्त मेहनत लागत नाही, काही नाही. बरोबर. बाकीच्या पिकापेक्षा झेंडूची शेती चांगली परवडते. आता लागवडीपासून ते सगळं ह्याचं पीक निघून जाण्यापर्यंत किती महिन्याचा कालावधी? ह्याचा म्हणजे चालू होण्याचा 2 महिने, तिथून पुढे 1-2 महिने प्लॉट चालतंय. पूर्ण सगळा 4 महिन्याचा कालावधी लागते त्याला. 4 महिन्यात. आणि वर्षातून आपण किती पीक घेऊ शकता त्याचे? ह्याच्यात ते आपले म्हणजे आपल्या मेहनतीनुसार घेऊ शकतात. अनेक शेतकरी आहेत, कधी कधी 2 पीक घेतात, कधी 3 पण घेतात. ना. आपण आता झेंडू निघल्यास नंतर टोमॅटो लावतात. अगर समजा खरबूज टरबूज असं घेतो. बरोबर आहे. आता हे 2 महिन्याला कटिंगला आलेलं आहे. आता महत्वाचं म्हणजे ह्याचा भाव जो असतो झेंडूचा, तर कसा मिळतो तुम्हाला अवरेज? 2 वर्षाचा 3 वर्षाचा अनुभव तुमचा? नाही, ह्याचे कधी समजा 40-50 रुपयाचा रेट भेटतो. किलो 100 रुपयाचा मिळतो. 40 रुपये किलो ते 100 रुपये किलो पर्यंत भेटतो. आणि ह्याची विक्री कुठं करतात तुम्ही? ही हैदराबाद, पुणे, कल्याण. डायरेक्ट व्यापारी इथे येतात का तुम्हाला जावं लागतं? मार्केटला घेऊन जातो. बरोबर आहे. मग काय वाटतंय किंवा समजा 2 एकरचा आपण पूर्ण खर्च जर धरला, वर्षातून तुम्ही किती एकच पीक घेतात का 2? नाही, झेंडूचं एकच घेतो. झेंडूचं एक आणि दुसरं टोमॅटोचं. टोमॅटोचं. बरं, झेंडूचं पीक आपण वर्षामध्ये समजा एक घेतलं तर त्याचा किती खर्च निघतो आणि उत्पन्न किती निघतो अंदाजा? सरासरी झेंडूच्या ह्याला जवळपास पूर्ण त्याचा कालावधी 2 ते 4 महिन्यामध्ये त्याला एकरी 1 लाख रुपयापर्यंत खर्च. एकरी 1 लाख. 2 एकरच्या 2 लाख. आणि त्याचं उत्पन्न एकरी जवळपास 1500 कॅरेट पर्यंत निघतंय त्याचं. जवळपास ते 200 रुपये कॅरेट जरी विकलं समजा, आपल्याला 100 रुपयाने जर 1.5 लाख रुपये तरी त्यानं देऊन जाते. जर 100चा 70चा भाव यायला तर मग भरपूर पैसे होते. म्हणजे कमीत कमी 30 रुपयानं जरी विकला झेंडू तरी बी 4 महिन्याच्या काळामध्ये एकरी 2 लाख रुपये तर उत्पन्न देऊन जाते. वा, क्या बात आहे. बघा, हा अनुभव आपल्याला पाहायला शेतकऱ्याकडून मिळालेला आहे. 4 एकरची ही शेती आहे आणि एका एकरला 1 लाख रुपये खर्च लागला तर जवळपास उत्पन्न त्याचं 1.5 ते 2 लाख रुपये त्याच्या भावानुसार वातावरणानुसार मिळतंय. आणि 2 एकर जर असेल तर आपल्याला 3 ते 3 लाखाच्या आसपास त्याचं उत्पन्न मिळू शकतंय. मग आपण इतर शेतकऱ्यांना आता जसं जाम किंवा पेरू बाग आहे, जसं आता हे फुलकोबी आहे किंवा मग हे झेंडू आहे, अशा शेतीकडे वळलं पाहिजे का? काय अनुभव वाटतंय तुमचा? ज्याच्या त्याच्या ऍडजस्ट नुसार कसं भाजीपाल्याच्या शेतीला कसं खर्च भरपूर आहे. झेंडूला कसं सर्वसामान्य शेतकरी बी झेंडू करू शकतो. बरोबर आहे. जास्त त्याला खर्च येत नाही. बागाला भरपूर खर्च येते. बरोबर आहे. किती रुपयाला एक रोप भेटतं झेंडूचं? 3 रुपयाला. 3 रुपयाला. आणि एका एकर मध्ये किती रोप लागतात? जवळपास 7,000 लागते. जसे आपले लागवड कुणाच्या जवळ लांब आहे त्याच्या अवलंबून आहे. आता या ठिकाणी बघा, याच्यामध्ये खर्च जे आहे हे या ठिकाणी दोरी आहे बांधलेली, त्यानंतर पाठीमागे दाखवा तिकडे बांबू म्हणजे ह्याच्या सपोर्ट देण्यासाठी लागवड चालू आहे.
हा सगळा खर्च जाऊन आपल्याला परवडतंय झेंडू. हो बरोबर. आणि आता हे बांबू किती फुटाचे लावायला लागलात आपण तिथं? नाही, ह्याला काय 15 फुटावर लावलाय बांबू ते. 15 फुटावर. आणि उंची किती घेतली त्याची? नाही, उंचीची नाही काही गरज, काही गरज पण नाही. आपल्याकडे शिल्लक असल्यामुळे आपण टोमॅटोचीच असणार आहे ते. टोमॅटोची काठी लावली नाही याला. 4 फुटी उंचीची काठी बसवती. बरोबर आहे, चालतंय. आणि फ्लावरला काय भाव लावला? छान आला फ्लावर बघा आपण. 20 रुपयाचा लागला बाजार त्याला. 20चा लागला, कधी 25चा लागला. 2 ते 3 महिन्याचं पीक आहे हे. 2 महिन्याचा. बरोबर आहे. तर दोन्ही पिकं घेतल्यामुळे तुमचं यावर्षी उत्पन्न मात्र डबल झालं असेल. हो ना, डबल झाला. बरोबर आहे. आणि किती जण मशागत करतात घरचे तुम्ही? नाही, मी एकटाच. एकटाच बघतात. काय म्हणतात? आणि शिक्षण किती झालेलं आहे आपलं? माझी 12वी झालेली आहे. बघा, 12वी पास एक शेतकऱ्यानं स्वतः जिद्दीनं 4 एकरची झेंडूची बाग आणि 2 एकर मध्ये फ्लावर आहे का? दोन्ही बघा 4 एकर मध्ये हे आंतरपीक म्हणून फ्लावर घेतलेलं आहे. कशा पद्धतीनं इथं कष्टानं बघा हे बाग फुलवलेली आहे. शेतीसोबत आपण प्रत्यक्ष शेतीला भेट दिल्यानं आपलं ज्ञान वाढतं. सर, चॅनलला माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.